नमस्कार, मी शकील सय्यद, संपादक साथी मानवतेचा। आज आपण पाहणार आहोत जगाला हादरून टाकणाऱ्या अमेरिका आणि इराण युद्धाचा सविस्तर आढावा। 28 फेब्रुवारी 2026 हा दिवस मध्यपूर्वीच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचा ठरला, कारण याच दिवशी अमेरिका आणि इस्रायल यांनी संयुक्त कारवाई करत इराणमधील लष्करी ठिकाणे आणि उच्च नेतृत्वावर मोठे हवाई हल्ले केले। या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर या युद्धाची तीव्र सुरुवात झाली। या घटनेनंतर इराणने तात्काळ प्रतिहल्ले सुरू केले आणि इस्रायलसह अमेरिकेच्या मित्र देशांवर मिसाईल आणि ड्रोन हल्ल्याची मालिका सुरू केली। इराणने केवळ इस्रायलच नाही तर खाडी देशातील अमेरिकेच्या तळांवर आणि सहयोगी देशांवरही ड्रोन आणि मिसाईल हल्ले सुरू केले। कतार, बहरीन, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती या देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। यामुळे संपूर्ण मध्य पूर्वेतील हवाई मार्ग बंद करण्याची वेळ आली आहे। ठिकठिकाणी आणि हजारो प्रवासी अडकलेले आहेत। जगातील सर्वात सुरक्षित आणि पर्यटनावर अवलंबून असलेले शहर म्हणून ओळखले जाणारे दुबई देखील या युद्धाच्या सावटीखाली आहे। मार्च महिन्यात दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ ड्रोन हल्ल्यामुळे इंधन टाकीजवळ आग लागली आणि काही काळासाठी उड्डाणे थांबवण्यात आली। मात्र नंतर हळूहळू सेवा पुन्हा सुरू करण्यात आली। सोशल मीडियावर पसरलेले काही व्हिडिओ हे कृत्रिम किंवा दिशाभूल करणारे असल्याची माहिती आपल्याला मिळत आहे। इराणच्या हल्ल्यानंतर दुबईतील काही भागामध्ये आणि प्रमुख हॉटेल परिसरात मिसाईलचे तुकडे पडल्याच्या घटना आपल्याला नोंद झालेल्या आहेत। यामुळे यामध्ये नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे आणि पर्यटन क्षेत्रावर याचा परिणाम झालेला आहे। अमेरिका हा जगातील सर्वात शक्तिशाली लष्करी देश मानला जातो। त्यांच्याकडे अत्याधुनिक तंत्रज्ञान, अत्याधुनिक फायटर जेट्स आणि सॅटेलाइट आधारित सिस्टम सुविधा आहेत। मात्र इराणने पारंपरिक युद्धाऐवजी ड्रोन आणि मिसाईल रणनीती वापरून अमेरिकेला मोठे आव्हान दिले आहे। अलीकडेच इराणने 2 अमेरिकन लष्करी विमानांनाही लक्ष्य केल्याची घटना आपल्यासमोर येत आहे। इराण आणि चीन यांच्यातील आर्थिक संबंध आधीपासून मजबूत आहेत। इराण चीनला मोठ्या प्रमाणात तेल पुरवतो आणि त्या बदल्यात चीनकडून तंत्रज्ञान आणि लष्करी सहाय्य मिळण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत। यामुळे हे युद्ध आणखी मोठ्या स्वरूपात जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे। या युद्धामुळे तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे। त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय विमानसेवा विस्कळीत होणार आहे। मध्य पूर्वेतील पर्यटनावर मोठा याचा परिणाम होणार आहे। जागतिक अर्थव्यवस्थेवरही याचा खूप मोठा दबाव निर्माण होणार आहे। अशा अनेक परिणामांचा सामना जगाला करावा लागू शकतो। इराणने स्पष्ट शब्दात सांगितले आहे, युद्धाची सुरुवात तुम्ही केली आहे, शेवट मात्र आम्ही करू। यामुळे पुढील काही दिवस मध्य पूर्वेसाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत। अमेरिका इराण युद्ध आता फक्त 2 देशांपुरते मर्यादित राहिले नाही, ते हळूहळू संपूर्ण मध्य पूर्व आणि जागतिक सुरक्षेसाठी मोठे संकट बनत आहे। या युद्धाचा परिणाम केवळ लष्करी पातळीवर नाही तर आर्थिक, राजकीय आणि मानवीय पातळीवर निर्माण होत आहे। नमस्कार, मी शकील सय्यद, संपादक साथी मानवतेचा। आपण पाहत रहा साथी मानवतेचा। नमस्कार, धन्यवाद।